विचार जो शरद जोशींनी ज्या विचाराची पेरणी केली तो विचार निश्चितपणाने आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. तो तिथं कुठेही आम्ही निश्चितपणाने थांबणार नाही. एक आहे की रविकांत असेल, मी असेल किंवा भगवानराव असतील, अलीकडे वैभवराव त्या विचाराशी आधी भक्कम आहेत. आम्हाला पदं मिळाली पण आम्ही विचाराशी कधीही फारकत घेतली नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत असताना कुणाची मूलहिजा आम्ही निश्चितपणानं ठेवली नाही. आणि नव्या दमानं या महाराष्ट्रामध्ये ही शेतकऱ्याची चळवळ आम्ही बांधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणाने आम्ही बांधणार. एक आहे की काही लोकांना असं वाटत होतं की माझ्यामुळं सगळं आहे, परंतु असं कधी असत नाही. सगळ्यांच्यामुळं सगळं असतं. सगळे असल्यानंतर खऱ्या अर्थानं एखादं वैभव उभा राहत असतं. सामान्य माणसाला एक आशाचा किरण निर्माण होत असतो. थेंबे थेंबे तळे साठे. पण काही लोकांच्या भावना होत्या की ढगफुटी माझ्यामुळेच होत असल्यामुळे सगळीकडे महापूर येत आहे. पण हे काही ढगफुट्या सातत्यानं होत नसतात. अनेकांनी चळवळीमध्ये जीव वळवून टाकला, अनेकांनी अंगावरती गुन्हे घेतले, अनेकांनी पोलिसांचा प्रचंड मार खाल्ला. त्या कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या थेंबातून खऱ्या अर्थाने ही चळवळ उभा राहिली होती. आणि ही चळवळ आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यामध्ये रात्रीचा दिवस केलेलं होतं. अनेक कार्यकर्त्यांनी केलेलं होतं. हे काही कुठल्या अपेक्षेनं आले नव्हते. सदाभाऊ खोत ह्याला काही लोक म्हणतात पद मिळालं म्हणून बाजूला झाला. अरे मला पद मिळायचं असतं तर मी आज तुमच्यासमोर एक गुपित सांगतो. माढा मतदारसंघाची ज्यावेळी लोकसभेची जागा वाटपचा तिढा निर्माण झालेला होता त्यावेळी मुंडे साहेबांच्या घरी आम्ही सगळेच बसलेलो होतो त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि एक प्रस्ताव माझ्यासमोर आला की महादेवराव जानकर साहेबांना त्या ठिकाणी आम्ही ती जागा आपण देऊया. आणि सदाभाऊ तुम्ही आता लगेच लोकसभा झाली की विधान परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत, तुम्हाला आम्ही 6 वर्ष आमदार करतो. त्यावेळी स्पष्टपणानं मी भूमिका घेतली की मला शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढायचं आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढून आम्हाला सभागृहामध्ये यायचं आहे. विधान परिषद तुम्ही महादेवरावला द्या. अरे पदं मिळवायची असती सहजरित्या तर त्यावेळी मिळत होती. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीचा विजय त्यावेळी 2014ला मोदी लाट होती. जर मी कमळ चिन्ह घेतलं असतं तर सहजरित्या मी माढा मतदारसंघातून खासदार झालो असतो. परंतु मी त्यावेळी एबी फॉर्म भरला आणि संघटनेच्या एबी फॉर्मावरती चिन्हावरती त्या ठिकाणी मी खासदारकी लढवली. कमी मताने आम्ही पराभूत झालो. म्हणजे पदासाठी ते केलं नव्हतं. मंत्री आणि आमदार झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय आम्ही अनेक घेतले. पायाला भिंगरी बांधून आम्ही महाराष्ट्रभर फिरलो, कार्यकर्त्यांना जपण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला वाटतं की मला काही कुणावर टीका करायच्या नाहीत. आम्हाला ही शेतकऱ्यांची पालखी किंवा ही पताका शेवटच्या श्वासापर्यंत घेऊन आम्हाला पुढे जायचं काम करत राहायचं. टिकली पाहिजे, माझ्या प्रती राहिली पाहिजे, माझ्यासाठी टिकली पाहिजे, अशा त्या घोषणा फार जुन्या झालेल्या आहेत. म्हणून मला वाटतं गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी आणि पुढे फक्त म्हणायचं निवडणूक आली की चळवळ टिकली पाहिजे. नेमकी कोणासाठी? कोण सोबत नाही असं अजिबात नाहीये. मी काय म्हटलं की चळवळीतले आमचे सगळे सहकारी एक आम्ही कुटुंब मानतो. आज सावकार मदनाईकांच्या घरी शुभ कार्य आहे. आम्हा सगळ्यांना त्यांनी निमंत्रित केलं. या ठिकाणी रविकांताला आणि आम्ही एकमेकाच्या जिल्ह्यात गेलो की एकमेकाला आम्ही निश्चितपणानं भेटत. काय होत आहे सगळे एकत्र होता आणि राजू शेट्टींच्या पासून आता सगळे एक एक करत सगळेच आता बाजूला पडायला लागले. नेमका आता याचा अर्थ काय घ्यायचा?
नाही, कोण बाजूला पडलं काही मला आठवत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. काय काळी काही लोक म्हणायचे माझ्या बाबतीमध्ये, आमचा प्रताप त्याला साक्षीदार आहे, सदाभाऊच्या मागं माणसं कुठं आहेत. बरेच मोठे मेळावे मी घेतले, काय सदाभाऊच्या मागं माणसं कुठं आहेत म्हणण्याच्या नादात काय परिस्थिती झाली तुम्हा सगळ्यांना लक्षात आलं असं काय. आणि सदाभाऊ आमच्यामुळंच आमदार मंत्री झाला, पण परत देवाभाऊनं सांगितलं की सदाभाऊ कर्तबगार माणूस आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवणारा माणूस आहे, तुमच्याशिवाय सुद्धा आमदार होऊ शकतो. काही पद्धतीवरून ही सगळी घडी विस्कटली गेली. तुम्ही ही जी काही घडी विस्कटली गेलेली आहे ते घडी पुन्हा एकदा बसवण्याचा प्रयत्न करणार आहात का, त्या एका व्यक्तीला सोडून किंवा त्याला घेऊन सोडून? नाही, मी कुणाचा द्वेष करणारा कार्यकर्ता नाही आहे. मला त्यांनाही कुणाला शिव्या शाप काही मला द्यायचा नाही. जे नशिबात लिहिलेलं आहे ते घडत असतं. प्रत्येकाच्या कर्तबगारीवरती यश आणि अपयश अवलंबून असतं. आणि मी अशा मताचा माणूस आहे की त्यांनी कुणी, तुम्ही नाव घेतलं नाही, मी घेत नाही, त्यांनी कुणी योगदान दिलं नाही असं म्हणणारा मी करंटा माणूस नाही आहे. चळवळीमध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वानं, प्रत्येक नेत्यानं त्याच्या परीनं त्याच्या वैचारिक बौद्धिकतेला अनुसरून योगदान दिलेलं आहे. ठीक आहे, भांड्याला भांडं लागत असतात, मतभेद होत असतात, भावाभावाच्या वाटण्या होतात. आम्ही तर वेगवेगळ्या घरामध्ये जन्माला आलो, वेगवेगळ्या सामाजिक वातावरणामध्ये आम्ही जन्माला आलो, पण आम्ही विचाराने एक होतो. राजकारणात कधी काही सांगता येत नाही. शेतकरी नेते पुन्हा एकदा राहुल शेट्टी, सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर हे एकत्र येतील वाटतंय काय? मला एक राजकारणामध्ये लई गंमत वाटते. म्हणजे पूर्वी आम्ही लहानपणी समाजवादी विचारसरणीचे फार मोठे उंचीचे लोक बघितले, ते त्यांच्या विचारावरती ठाम असायचे. मग हळूहळू पुरोगामी एक स्तर जन्माला आला. त्याच्यानंतर कम्युनिस्ट होती, त्यांच्या विचारावरती घट्ट असायचं. मग पुढं त्याचे दोन प्रवाह तयार झाले, एक उजवे आणि एक डावे. मग एक उजव्या काकत होतं, एक डाव्या काकत होतं. आणि हळूहळू अलीकडचं राजकारण बघितलं तर उजवं डाव्यात जाते आणि डावं उजव्यात जाते. म्हणजे सकाळी कोण कुठं उजव्यात बसलाय का डाव्यात बसलाय, संध्याकाळी त्याचा माग लागत नाही. म्हणजे ती शानी आहेत. मी म्हणेन जो आपल्या हिता जागता, तसं ते आपल्या हिताला बरोबर जागते. ती आमच्यात मात्र तसं नाही होत. त्यांना कळतंय काय करायला पाहिजे. आता आमच्यात काय आहे, आमची परिस्थिती जरा वेगळी आहे. जशी मांजरीन स्वतःची पिल्ली खाते नाही दोन, तशी आम्ही सगळेच एकमेकाची पिल्ली खातो. पुन्हा संघटना एकत्र आल्या, मंत्रिपदाची अपेक्षा होती, आता भूमिका मांडलेली आहे, अनेक ठिकाणी तुम्ही बोलून दाखवलाय, ते आम्हाला बाजूला केलेला आहे. कुठेतरी एकत्र आल्यानंतर तो राजकीय फायदा होऊ शकतो आणि पुन्हा चळवळीसाठी पाठिंबा मिळू शकतो असं वाटतं? अरे बाबा, आम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य होईल ही सुद्धा अपेक्षा नव्हती. अशा घरांच्या मध्ये आम्ही जन्माला आलो की तिथं 2 वेळच्या खाण्याची भ्रांती होती. आणि जे मिळालं ते या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मुळे मिळालं. आम्हाला नामदारक्या मिळाल्या नव्हत्या तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तळ हातातल्या फोडासारखं आम्हाला जपलेलं होतं. आमदारक्या, खासदारक्या, मंत्रिपद ही एक शिपूट असते. कारण शेवटी एखादी व्यवस्था बदलायची असेल तर ती 1 आणि 2 माणसं बदलू शकत नाही. किमान आपल्या पाठिंब्यावर एखादं सरकार उभं असलं पाहिजे किंवा आपलं सरकार असलं पाहिजे, त्यावेळी 100% धोरणं आपण बदलू शकतो. एक आहे प्रतापजी की मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. म्हणजे मी म्हटलं की आम्ही नाराज आहोत हे नाही, मला माझ्या मर्यादा मला कळतात. काय पण काय होतंय, ते एक आपल्याकडे मन आहे
पाटलानं खाल्लं तर पोटासाठी आणि गरिबानं खाल्लं तर कशासाठी, एक अशी काही तर म्हण आहे, मला ती आता आठवं ना पुढची. म्हणजे हिने सामान्याने आम्ही बोलू नये का? कारण ह्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्ही बोलत बोलत इथं आलो. आणि त्यामुळं असं काही नाही. मी म्हटलं एका सभेमध्ये म्हणलो, इथं सगळेच आता विधान परिषदेवर जाणारे आमदार दिग्गज माणसं एका व्यासपीठावर आहेत. काही गड्यानं तुम्ही आमदार झाला की मला राज्यपाल करा. आता मी म्हटलं काही जणांना मजा वाटली, काही जणांच्या पोटात दुखायला लागलं, काही जणांनी 2 भाकरी कमी खाल्ल्या, त्याला करावं काय? त्यामुळं शेवटी आनंद घेत जगायचं असते. आणि मी तर समाधानी माणूस आहे. जेवढं करता येईल तेवढं शेतकऱ्यांसाठी करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आता जी आमची लढाई आहे, खऱ्या अर्थानं 3 कृषी विधेयक जी मोदी सरकारने मागे घेतली, रयत क्रांती संघटनेची विशेष माझी लढाई आहे की शरद जोशींनी खुल्या अर्थव्यवस्थेचं समर्थन केलेलं होतं. 3 कृषी विधेयक पुन्हा लागू करा, शेतकऱ्यांच्या पायातल्या बेड्या तोडा. अत्यावश्यक जो कायदा आहे त्याला आपण जीवनावश्यक वस्तू कायदा म्हणतो. सिलिंग ऍक्ट असेल, कमाल जमीन धारण कायदा असेल, हे कायदे आता मागे घेणं अत्यंत गरजेचं आहे. इंग्रजांनी निर्माण केलेले कायदे आता रद्द करा आणि शेतकऱ्याला जोखाडातनं मुक्त करा. या पद्धतीची एक नवी लढाई आम्ही लढवण्याचा रयत क्रांती संघटना म्हणून मी निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचा दौराही मी लातूर जिल्ह्यापासून त्या दौऱ्याला माझ्या सुरुवात करत आहे. की शरद जोशींनी जे विचार मांडले ते भावनिक नव्हते, ते अर्थवादावरती होते आणि जगाच्या एकंदरीत शेतकरी आणि जगाची बाजारपेठ यावर आधारित होते. त्यामुळे मी शॉर्टकट जाणार नाही. आता शेतीमालाला भाव बांधून द्या हा विषय आता संपलेला आहे. ह्याच्यावर टीका टिप्पणी होतील, कारण सरकार कोण आमच्या शेतमालाचा भाव बांधून देणार? आम्हाने बाजारपेठेचं आता स्वातंत्र्य द्या, आम्हाने बाजारपेठेंच्या मध्ये जाऊन द्या. जगाच्या बाजारपेठेचे दरवाजा आता तुम्ही उभा करा. ज्यावेळी अडचणीची आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल, उत्पादन खर्चाच्या खाली ज्यावेळी भाव जायला लागेल, त्यावेळी सरकारनं काही मदत त्या ठिकाणी करावी. पण अलीकडे काही नेते मांडायला लागलेले आहेत की आधारभूत किंमत बांधून द्या, आधारभूत किंमत वाढवा, शेतकऱ्याचा शेतमाल सरकारनं खरेदी करा. ज्या दिवशी सरकार व्यापारी बनेल, हातात तराजू घेऊन उभा राहील, त्या दिवशी जनता भिकारी होईल. दुसरं माझं मत आहे की शेतकऱ्याचा शेतमाल फुकट वाटायचं बंद करा. पण ह्यावर कोण बोलत नाही, कारण निवडणुका जिंकायच्या असतात. तुम्ही सगळा शेतकऱ्याचा माल फुकट वाटायला लागलेला आहे, हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे. अगदी मी तुम्हाला उदाहरण दिलं, कामगार कल्याण मंडळ कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. कामगारांना दुपारचं जेवण त्या मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना पुरवलं जातं. जर दुपारचं जेवण त्याला स्वतः बनवता येत नसेल त्याच्या कुटुंबात कुणालाही, तर तो काम कसा करू शकेल? जेवण बनवणं इतपत जर त्याच्या हातामध्ये मनगटामध्ये ताकद नसेल तर तो मजूर काम कसा करेल? म्हणजे इचलकरंजीला जेवण बनतं आणि 32 शिराळ्याला गाडी पोच करते. अरे हा खटाटोप घेता कशासाठी? तुम्ही त्याला इतर सुविधा द्या, त्याच्या लेकरा बाळांना शिक्षणाच्या सुविधा तुम्ही द्या, त्याला काही अनुदान द्या. पण 80 किलोमीटरवरनं जेवण बनवायचं आणि त्याला खायला घालायचं आणि ते कुठं द्यायचं? तर तो कामावर आहे. मग तो कामावर असेल तर मग त्याला ते पैसे त्याच्या घरच्या कुटुंबाच्या खायाच्या व्यवस्थेसाठीच आहेत ना. म्हणजे असल्या योजना कुठंतरी थांबल्या पाहिजेत, ही माझी भूमिका आहे. तुमच्यावर अन्याय झाला हे मला आता कळालं. तुम्ही तर त्यांच्यावर अन्याय झाला त्याला न्याय देणार. मी सांगितलं ना रे बाबा, कसं आहे इथं की एखादा असा जादूगाराचा बंगला असतो आणि त्यात एक पहिला माणूस आत घुसतो आणि त्याच्यावर जादू होती. त्याच्या लक्षात येतं
की कबुतराचा बॉल झालाय, बॉलच्या नोटा झाल्या त्या, पण बागे येताना खिशातलं सगळंच गमावलं या. लक्षात आलं का? पण तो बाहेर येऊन काय सांगतो की जादूगार एक नंबर आहे, आज जावा तुम्ही सुद्धा मला माल होणार. असं करीत करीत एक एक गेला तिथं त्या जादूगाराच्या गुहेमध्ये आणि एक एक कंगाल होऊन बाहेर आल्यावर कळलं. मग सगळ्या तो बी नंगा हंबे नंगे असे तो सगळा प्रकार झाला. त्यामुळं मला वाटतं त्यात आता लय जाण्यापेक्षा जाण्यात काही अर्थ नाही. भाऊ राज्य वक्तव्य करतायत, काय आहे की मी एक सरकारमध्ये मी काही काळ कृषी राज्यमंत्री होतो. सरकार मी जवळनं दोन्ही बघितली, आताही मी बघतो. या राज्यामध्ये अनेक कृषी मंत्री आंदोलनाच्या काळातही बघितले. मी सांगतो कुणी काय म्हणून दे, एकदम चांगला कृषी मंत्री हे कोकाटे साहेब आहेत. कुणी काय म्हणून दे, तो गावगाड्यातला रांगडा गडी आहेत. त्याच्यासमोर लोक आले, पीक बाबा काढलेलं आहे आम्ही, पण ते खराब झालं तर बाजूला काढून टाकलं. आता रानात पीक नाही पण त्याचा पंचनामा साहेब झाला पाहिजे, आमचं नुकसान झालंय. तो म्हणला काही ढेकळाचा करायचा काय. तो काय इंडियात राहणारा कृषी मंत्री नाही, तो भारतात राहणारा कृषी मंत्री. मी अनेक लोक आता सभागृहात मी पहिली 6 वर्ष काढली, आता माझी दुसरी टर्म चालली मधली. मी सगळ्या माणसांना ओळखतो आणि म्हणून मला वाटतं की संवेदनशील कृषी मंत्री म्हणून खऱ्या अर्थानं कोकाटे यांच्याकडं बघावं लागेल. त्यांनी अनेक दौरे केले, अनेक विभागीय बैठका घेतल्या, अनेक मिटिंगमध्ये धोरणात्मक बदल करायचा निर्णय त्या माणसाने घेतला. पण काय होतं, थोडा गावाकडचा माणूस असला की त्याला बोलायची सवय आगळ पगळ असते. आता त्यानं साचेबंद बोललं पाहिजे. हो करतो, हां करती, हां बरोबर, कागदावर सगळं तुझं लिहून घेतील, चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अरे ही भाषा इंडियातली झाली. त्यामुळं मला वाटतं की माणूस म्हणून त्याच्या कामाची धडपड ही डिग्रेट आहे. आता काय आहे, वार होत असता तो. आता माझ्यासारख्याला विचारलं, आता माझ्यावर बी ह्यावर टीका होतील, खाली लगेच कमेंट चालू होते. त्या कमेंट किती लोक करतात, तो रिकाम टेकडी. राज्याची लोकसंख्या 13 कोटी, कमेंट करतात 100-200. अरे 200 बी आपली दखल घेत नाहीत. वाईट माणसं 200 बीच्या वर जाईना ती. त्यामुळे ते काही फारसं महत्वाचं आहे असं मला वाटत नाही. एक चांगला माणूस आहे. त्यांनी आता द्राक्षावर आच्छादन करायचा निर्णय घेतला, त्याला अनुदान देण्याचा निर्णय घेतला. कृषी मॉल त्यांच्या जागेमध्ये उभा करायचा राज्यामध्ये. परवाच मी बसलो, म्हटलं तुमच्या जागा आता मध्यवर्ती आहेत, कोणी बळकवल तिथं तुम्ही कृषी मॉल उभा करा आणि एक मोठा कृषीचा खरेदी विक्रीचा एक व्यवसाय फार्मर प्रोड्युसर कंपन्या करतील, शेतकरी करतील. शेवटी असं आहे की बोलणाऱ्या माणसावर टीका टिप्पणी होतच असते. तुम्ही सुद्धा त्या विभागाचा गावची पाटीलकी आहे, कारण काय म्हणला, तुम्ही सुद्धा त्या विभागाचा कारभार सांभाळला की जवळून तो विभाग बघितलेला आहे. तुमचं पण असंच म्हणणं आहे का की ती सगळी कृषी मंत्री पद हे ओसाड गावची पाटील आहे? एक आहे तुम्हाला मी सांगतो काय, नाही एकंदरीत त्यांच्या बोलण्याचा भावार्थ असा, आपण त्याच्या आशयाच्या मागे गेलं पाहिजे. काय की नुकसान झालं तर कृषी खातं, कृषी मंत्रालय हे नुकसान देऊ शकत नाही, कारण ते मदत आणि पुनर्वसन खातं नुकसान भरपाई देत असतं. कृषी खातं डायरेक्ट शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करू शकत नाही किंवा आयात निर्यातीचं धोरण ठरवू शकत नाही राज्यातलं. त्याच्यामध्ये पणन खातं काम करत असते. तुमच्या लक्षात आलं का? कृषी खात्याचं काम काय आहे की शेतकऱ्यांना योजना देणे, थोडं कृषी विद्यापीठांच्या मध्ये चांगल्या पद्धतीनं बी बियाणाचं संशोधन होतंय का नाही बघणे, चांगलं वाण शेतकऱ्याला देणं, बियाणं चांगलं शेतकऱ्यांना देणं आणि शेतीचं मार्गदर्शन करणं, त्याला लागणारी अवजारं वगैरे देणं. खऱ्या अर्थानं शेती खात्याला व्यापक करावं लागेल. मी तर म्हणेल शेती खातं हे राज्याचं मोठं खातं आहे. महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान आहे. त्याच खात्याला पणन खात्याचा काही
भाग आपल्याला निश्चितपणानं जोडावा लागेल. मार्केटिंगचा भाग आपल्याला त्या खात्याला जोडणं अत्यंत गरजेचं आहे. प्रक्रिया उद्योगाचं धोरण त्या खात्याअंतर्गत राबवणं आणि त्याला मोठ्या प्रमाणात निधी देणं गरजेचं आहे. ते आपलं बिचारं खरं बोललो वसाडगावचा पाटील. मी बी कृषी मंत्री होतो, मला माहित आहे काय आहे ते. त्यामुळं काय आहे ते खरं बोलल्यामुळं त्याचा प्रॉब्लेम झाला. त्याला आता मी सांगतो, तुला अजून काही ट्रेनिंग का घेता आलं नाही गड्या, ती घे. तुमचा अनुभव मागे एका कार्यक्रमात तुम्ही सांगितलं समिती नेमकं हे जे काय आहे ते बिचारं बऱ्याच वर्षाने त्याला मंत्रिपद मिळालं आणि त्याला ते समजणं, त्याला वाटते मंत्री म्हणलं की असं बोललं की चालतं. तिथं एक बोलण्याची ढब जरा बदलायला लागत्या. निश्चितपणानं केलं जाईल, निश्चितपणानं सरकार गंभीरीने विचार करत आहे. ती त्याला जमान्यात ते आपलं खरं बोलायला गेलो. खरं बोलायला गेलो मग काय पारावर गडी बसली तीच की रात्रीला ती उठली तीच. त्यांच्या लक्षात आलं जनावर मेलं याचाला. तब्बल 8 वर्षानंतर सगळी लोकं समर्थक अशा पद्धतीनं आरोप करतायत. एकदम खालची भाषा बोलली जाते. मला वाटतं की एक आपल्याकडे गावगाड्यामध्ये जुनी मन आहे, आडातच नाही तर पोऱ्यात येणार कुठून. आणि अर्थ खातं हे वेगवेगळ्या खात्याला त्याचं ठरलेलं जे बजेट आहे त्या बजेटानुसार अर्थ पुरवठा करत असतं त्या योजना राबवण्यासाठी. आता कॅबिनेट मंत्री एखाद्या विभागाला जर पैसे येत नसतील तर त्यांनी कॅबिनेटमध्ये खऱ्या अर्थानं या विषयावरती विचारमंथन करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या समोर जाऊन ही मांडणी करणं गरजेचं आहे किंवा बोललं पाहिजे. परंतु अलीकडच्या काळामध्ये काय झालंय की मातीपेक्षा जाती श्रेष्ठ झाल्या आणि मग म्हणायचं की ह्या खात्याला बजेट कमी पडलं, त्या खात्याला बजेट कमी पडलं, असं काही नाही. जो काही महसूल गोळा होतो आणि ज्या काही जुन्या योजना आहेत त्या आपल्याला चालवायलाच लागत असतात. आणि म्हणून मला वाटतं हे वादविवाद जे आहेत हे निरार्थक आहेत, त्याला काही अर्थ नाही. किंवा ज्या खात्याला पैसा कमी पडतो त्या मंत्र्यांनी पुढे सांगावं की माझ्या खात्याला पैसे कमी पडत आहेत आणि या खात्याला पैसे जास्त गेलेले आहेत. त्यानं सांगावं. त्यानं न्याय मिळत नसेल तिथं तर आणि ते खातं चालवायलाच जमत नसेल काय तर त्यानं थांबावं. आम्ही आहे की मग बघतो कसा निधी आणायचा, काय करायचा. आणि म्हणून मला वाटतं की काही लोक मंत्री झाले की अर्ध्या हळकुंडाने पिवळी होतात आणि या मंत्र्यांना निधी दिला. आता मी आमदार आहे, हे कुठं समानतेनं पुन्हा त्या मतदारसंघामध्ये आमदाराला निधी वाटत असतात. एक मंत्र्याचा तोरा बघितला तर त्याला बोलायला येळ नसतो. आत्ताचे मंत्री हे जहागीरदार मंत्री आहेत, ते काही महाराष्ट्राचे नाहीत, आपापल्या मतदारसंघाचे आहेत. त्यातनंच त्यांचं डोसकं वर निघणार, माझ्या मतदारसंघात काय येईल का, माझ्या येईल का. त्यामुळं मला वाटतं त्याला काही अर्थ नाही ह्या सगळ्यांच्या बोलण्याला. एक तुम्हाला गंमत सांगेन मी की एखाद्या घरामध्ये जर एखादा कर्ता पुरुष वारला तर त्या बाया बापड्या रडत्या त्या छातीवर बडवून घेऊन. आता तो गेलाच बाबा, आम्हाने आधार कोण आहे का, कसं ह्याचं. पण ज्यांच्या घरात जो प्रसंग घडलेले असतील ती जाऊन त्या कुटुंबाला आधार देते. आमच्यात बी असं झालं तर, पण आम्ही धीर धरला गेलो, तुम्ही बी तसाच धीर धरा. लक्षात तसाही आपलं छात्या बडवून घ्यायला लागलेले. अरे मंत्रीपदं मिळाली, गावागावात जावा, जनतेची कामं करा, लोकांच्या प्रश्नावर काय अडचणी आहेत त्या जाणून घ्या. 13 कोटी लोकसंख्येमध्ये 43 गड्यांचंच नशीब आलंय फळाला. लक्षात आलं का. अनेक गडी उपाशी बसली की 20-20 वर्ष निवडून येऊन. त्यामुळे मला वाटतं ही असा जर कोण मंत्री काही करत असेल तर याचा अर्थ तुम्ही सामुदायिक जबाबदारी घेऊन काम करत नाही, बेजबाबदारपणानं काम करता, ह्या त्याचा अर्थ होतो. आता ह्याच्यावर मी माझ्यावर टीका करतील तर मला काही फरक पडत नाही. आम्ही काय आता तुम्ही माझ्या भाषेत पहिले आणले की तुम्ही म्हणणार सदाभाऊ असं म्हणला. आम्ही प्रस्थापितांची बाजू घेऊन निघालो, वाढं उद्ध्वस्त करायचे आम्हाला. आता कोण रडत असला आणि गैवर घालत असला तर आमच्या दृष्टीनं शेतकऱ्याला काय आलं, शेतकऱ्याच्या पोराला काय मिळालं याच्यासाठी आम्ही म्हणतो. बोला रवी. नाही, आज खरं तर आमचे शेतकरी चळवळीतले ज्येष्ठ सहकारी सावकारांना मादनाईक यांच्या मुलाचं लग्न आहे
आणि त्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही सगळे चळवळीतले जुने सहकारी एकत्रित आलो. त्यांनी सगळ्यांना आम्हाला निमंत्रित केलं आणि आम्ही एकेकाळी प्रदीर्घ काळ सगळ्यांनी सोबत काम केलंय. तर आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात असतो, एकमेकांची सुखदुःख वाटून घेतो. आज या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं अनेक वर्षानंतर आमच्या सगळ्यांच्या भेटी झाल्या. माननीय सदाभाऊ आपल्याशी बोलले. सदाभाऊंचं सुद्धा शेतकरी चळवळीमध्ये अनेक दशक प्रदीर्घ काळ काम राहिलेलं आहे आणि स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या तालमीतले आम्ही सगळे आहोत, त्या विद्यापीठातले आहोत, त्या शिबिरांमधले आहोत. आदरणीय भगवानराव काटे इथं आहेत, वैभवराव कांबळे आहेत, अनेक मंडळी आहेत. आता खरं तर मी इथं रेस्ट हाऊसला आलो. भगवानराव काटे यांचे वडील आई मध्यंतरी वारल्या काही महिन्यांपूर्वी, त्यामुळे माझं भेटायला येणं झालं नव्हतं, म्हणून त्यांची भेट घ्यायची होती. खंडेराव सरकार वारले, त्यांच्याही कुटुंबाची आज मी भेट घेतली. तिकडे विक्रम पाटलाची आई वारली, तिकडेही मी जाऊन आलो. या सगळ्या जुन्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या भेटी घेणं, त्यांच्या सुखदुःख वाटून घेणं हे काम आम्ही सातत्याने करत असतो. आणि सावकारांच्या घरच्या शुभ विवाहाच्या निमित्तानं आज सगळे एकत्रित आले. आम्ही चहा पाणी घेता घेता आमच्या सगळ्या गप्पा झाल्या. भगवानराव काटे साहेब आमचे ज्येष्ठ आहेत, ते आम्हाला फार जुन्या गप्पा सांगत होते आज की 1988ला स्वर्गीय शरद जोशी कसे कोल्हापुरात आले, ते अधिवेशन कसं झालं, त्या काळातला संघर्ष सरकारबरोबरचा कसा राहिला. आणि ह्या सगळ्या गप्पा करता करता तुम्ही आज अचानक धाड टाकली सगळ्या मीडियावाल्यांनी. तर सदाभाऊंनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आमच्या शेतकरी चळवळीतल्या वाटा जरी वेगळ्या वेगळ्या झालेल्या असल्या तरी म्हणजे सदाभाऊ आज त्यांची संघटना चालवत आहेत, मी माझी संघटना चालवतोय. भगवानराव एका पक्षाचं काम करतात किसान सेलचं, वैभवराव स्वतंत्रपणाने काम करतायत, शिवाजी माने स्वतंत्र संघटना चालवत आहेत. मला असं वाटतं की हा चळवळीच्या दृष्टीनं स्थित्यंतराचा आणि संक्रमणाचा काळ आहे. तुम्ही चळवळीचा आतापर्यंतच्या सगळ्या चळवळीचा जर का अभ्यास केला तर अशी एक वेळ चळवळीच्या आयुष्यामध्ये येते, एक 20, 25, 30 वर्षानंतर, की एक पिढी जाते आणि दुसरी पिढी येते आणि तो मधला जो काळ असतो तो स्थित्यंतराचा आणि संक्रमणाचा काळ असतो. त्यामुळं हा संक्रमणाचा आणि स्थित्यंतराचा काळ आहे. मला 100% वाटतं की शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभं राहील. कदाचित त्याला नेता राहील का नाही मला माहीत नाही, पण शेतकऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट 100% होईल. पेशन्स आता लोकांची संपत चाललेली आहेत. अनेक ठिकाणी उसाला एक रकमी FRP मिळालेली नाही, सोयाबीनला दर नाही, कापसाला दर नाही. शेतकरी आणि या अचानक आलेल्या पावसामुळे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसान भरपाई अजून नाही, पीक विमा कंपन्यांनी फसवलंय शेतकऱ्यांना. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी एका अभिमन्यूसारखा चक्रव्यूहात अडकलाय आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक हे शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहू शकतं असं माझं मत आहे. आज आम्ही सगळे जे एकत्रित चहापानाला बसलो याचा काही राजकीय अर्थ घेऊ नका असं माझं तुम्हाला स्पष्ट म्हणणं आहे. नाही तर लगेच तुमची काहीतरी बातमी चालू होईल की आम्ही वेगळं काहीतरी करतोय, असं अजिबात नाही. शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे, आता मी मागच्या महिन्यात डॉक्टर शोभाताई वाघमारेंना भेटून आलो नांदेडला जाऊन. लक्ष्मणराव वडले आता शिवसेनेत आहेत उद्धव ठाकरेंच्या, त्यांची भेट घेतली. या सगळ्या जुन्या लोकांचं मार्गदर्शन, त्यांचं चळवळीतलं कॉन्ट्रीब्युशन हे नाकारता येणार नाही. आणि तुम्ही जसं म्हणाले प्रतापराव की आम्ही राजू शेट्टींपासून फारकत घेतली आहे, आम्ही फारकत नाही घेतली आहे. सदाभाऊंना राजू शेट्टींनी संघटनेतून काढून टाकलं, मलाही संघटनेतून काढून टाकलं, अशी यादी फार मोठी आहे संघटनेतून काढून टाकणाऱ्यांची. त्यामुळे त्यांनीच आम्हाला काढून टाकला, त्यांनाच आम्ही चालत नाही म्हटल्यावर मग आता पुन्हा त्यांच्याबरोबर कसं बसणार? आम्हाला सगळे चालतात, त्यांना आम्ही चाललो पाहिजे ना. मला असं वाटतं की जिथं जिथं शेतकऱ्यांचे प्रश्न येतील तिथं कॉमन मिनिमम प्रोग्रामवर जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा आम्ही सगळे एकत्रित येऊ शकतो, काही अडचण नाही. त्यामुळे आजच्या या सगळ्या चहापानाचा अर्थ किंवा भेटीचा अर्थ हा शुभविवाहाच्या निमित्तानं आहे. कृपया याचा राजकीय अर्थ काढू नये अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. या निमित्तानं शुभ संकेत काय पाहायला मिळतील? नाही, निश्चितपणे आता या सगळ्या विचारमंथनातून अनेक गोष्टी नव्यानं समोर येतात आणि कुठली भेट किंवा कुठली चर्चा याच्यातून चांगलंच घडत असतं. आणि आम्ही सगळे लढणारे लोक आहोत. रक्ताच्या नात्याच्या पलीकडची नाती आम्ही या चळवळीमध्ये तयार केलेले आहेत. मी कुठला बुलढाण्याचा, सदाभाऊ कुठले इस्लामपूरचे, वैभव कांबळे कुठले ते पारगावचे, भगवानराव कोल्हापूरचे. आता हे नातं बघा ना, सोयरपण जरी कोल्हापूर बुलढाण्याचं नसलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ नातं आम्ही चळवळीतले लोक मानतो. त्यामुळे आमच्या दृष्टीनं चळवळीतला माणूस आज भले एखाद्याचा मार्ग वेगळा असेल किंवा काही कारणाने एखादा जण थांबला असेल किंवा परिस्थितीनुसार त्याला
वेगळा प्रवाह पत्करावा लागला असेल, पण त्या काळामध्ये जे काही काम केलेलं असतं त्या कामाचा आदर करणं हे प्रत्येकाचं काम आहे. त्यामुळे एखादा कार्यकर्ता थांबला म्हणून तो खराब आहे असं म्हणणाऱ्यातले आम्ही कोणी नाही आहोत, लक्षात ठेवा. 5 वर्ष कोणी काम केलं असेल, कोणी 10 वर्ष केलं असेल, कोणी 20 वर्ष केलं असेल, त्यामुळं त्या कामाचा आदर ठेवला पाहिजे. चळवळीत काम करायचं म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवणं आणि घराची राख रांगोळी करून काम करावं लागतं. हे काही साधं सोपं काम नाहीये. त्यामुळं या सगळ्या चळवळीतल्या लढवय्या लोकांना जपलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि सरकारमधल्या मंत्र्यांनी सुद्धा शेतकऱ्यांशी संवेदनशीलपणे वागावं. सदाभाऊंनी त्यांची भूमिका मांडली, पण माझी भूमिका थोडी क्रांतिकारी शेतकरी संघटना म्हणून थोडी वेगळी आहे. मला असं वाटतं कृषी मंत्री असतील किंवा इतरही मंत्री असतील, शेतकऱ्यांशी बोलताना किंवा वागताना त्यांनी संवेदनशीलपणे वागावं. त्यांनी शेतकऱ्यांना उभारी देणारं वागावं किंवा थोडी हिंमत देणारं असं वागावं असं मला वाटतं. कारण मंत्रिपदावरचा माणूस खूप जबाबदार असतो आणि त्यांना लोक फॉलो करत असतात. त्यामुळं त्यांचं वागणं, त्यांचं प्रत्येक वाक्य, त्यांचा प्रत्येक शब्द हा सामान्य माणसाला आधार देणारा असला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्या संदर्भातली भूमिका आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे आणि आक्रमक भूमिका आम्ही घेतलेली आहे. भाऊंना जो प्रश्न विचारला तर तुम्हाला मी तिघं राजू शेट्टी, रविकांत तुपकर हे सुद्धा एकत्र यावं अशी काही शेतकऱ्यांची भूमिका आहे, भावना आहे, त्याबद्दल आमची तीच भूमिका होती. पण राजू शेट्टीने आम्हाला काढून टाकल्यामुळं आता समजा सदाभाऊंना त्यांनी काढून टाकलं, मग त्यांच्या समोर एक तर एखाद्या पक्षात जाणे किंवा स्वतःची संघटना उभी करणे. त्यांनी संघटना उभी केली, त्यांनी स्वतंत्रपणानं त्यांची संघटना उभी करून युती केली. आता मला काढून टाकल्यावर माझ्या समोर पर्याय काय होता? एक तर एखाद्या राजकीय पक्षात जाणे किंवा स्वतंत्र संघटना उभी करणे. तर मी स्वतंत्र संघटना उभी करून शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना एकत्रित करून एक चांगलं आंदोलन उभं करण्याच्या हेतून, एक चांगलं संघटन उभं करण्याच्या हेतून काम करतो आहे. आणि आम्हीच करतोय असं नाही, त्या जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांचे तरुण पोर आहेत की जे चांगल्या पद्धतीनं काम करतायत. अशा तरुण पोरांची लिडरशिप पुढे आणणं, लिडरशिप खतम करणं हा आमचा हेतू नाही, तर लिडरशिप डेव्हलप करणं आणि तरुण पोरांची लिडरशिप पुढे आणणं या हेतूनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत. जेव्हा जेव्हा बाका प्रसंग येईल, शेतकऱ्यांवर प्रचंड मोठा अन्याय होईल, एखादं आंदोलन या राज्यामध्ये उभं राहत असेल, तेव्हा निश्चितपणे ठरवता येईल काय करायचं काय नाही पुढे. भविष्य काळाच्या उदरात काय दडलंय ते आम्हाला माहित नाही, पण आज तरी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढत राहणे हा हेतू आमचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.